विरोधी बाकांवरील आता 15 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। लोकसभेतील 4, राज्यसभेच्या 1 खासदाराचं निलंबन करण्यात आलंय। हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी सध्या हे निलंबन करण्यात आल्याचं समजतंय। हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि मात्र विरोधी बाकांवरील सध्या 15 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे। तर लोकसभेतील 4 आणि राज्यसभेच्या 1 खासदाराचं निलंबन करण्यात आलंय। हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी हे निलंबन करण्यात आलंय। तर आमचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। प्रसन्नजीत, हे निलंबन होण्यामागचं नेमकं कारण समोर आलंय का? कारण जे आपण पाहिलं तर सकाळचं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे ते संसदेच्या सुरक्षेवरून लोकसभेत गोंधळ आणि काँग्रेसचं 5 खासदारांचा यापूर्वी निलंबन झालेलं होतं आणि आताची जे अपडेट पाहायला गेलं तर आता 15 खासदार जे आहेत त्यांचं निलंबन झालेलं आहे। त्यातल्या 1 राज्यसभाचा खासदार आहे। त्यामुळे ह्याही जी घटना घडली होती सकाळी संसद भवनामुळे सुरक्षेच्या प्रश्नाचिन्हावरून जो निर्माण झालेला वाद होता त्याच्यावर कुठेतरी तोडगा काढण्यासाठी ही निलंबनाची पार्श्वभूमी योग्य आहे का हा देखील मोठा प्रश्न आहे। आणि विरोधक बाकांवरील जे 15 खासदार जे निलंबित होत आहेत त्याच्यानंतर ओम बिर्ला अध्यक्षतेखाली यापुढे किती लोक निलंबित होतील म्हणजे खासदार किती होतील हा देखील महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे। आणि मोठ्या प्रश्नाचा जर विचार केला तर लगेच आपल्याला या राज्यसभेवर देखील किती खासदार निलंबित होतील हे देखील आपल्याला पाहावं लागेल। नक्कीच प्रसन्नजीत, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर विरोधी बाकांवरील सध्या 15 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। लोकसभेतील 4 आणि राज्यसभेच्या 1 खासदाराचं निलंबन करण्यात आलंय।